ज्या ठिकाणी आईचा, बहिणीचा, मुलीचा अपमान केला जातो ते कार्य कधीच यशस्वी होत नाही। पहा, तुम्ही प्रजापती दक्षने यज्ञ केला, परंतु त्या यज्ञामध्ये स्वतःच्या मुलीला बोलवलं नाही। त्या मुलीला आमंत्रण न देता सुद्धा ती आली। खरं पाहिलं तर माहेरी जाण्यासाठी मुलीला आमंत्रणाची काय गरज? माहेर म्हणजे तिचं स्वतःचं घर असतं, आणि आमंत्रण न देता ती गेली, परंतु प्रजापती दक्षने तरी सुद्धा सतीचा अपमान केला। परिणामी सगळा यज्ञाचा नाश झाला। म्हणून आपल्या माहेरच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी मुलींना बोलवत जाऊ। तुम्हाला सांगते, जर नाही बोलवलं तर विनाश तर नक्कीच आहे। आमचं त्या बाबतीत मराठवाड्याला मी खूप मानते। मराठवाड्यामध्ये अगदी साधा सप्ताह जरी असला तर काल्याच्या कीर्तनाला भाऊ बहिणीला आणायला जातो। ती नटून सजून काल्याच्या कीर्तनात येते, प्रसाद घेते, सासरी सगळ्या मैत्रिणींना प्रसाद वाटते, सांगते माझ्या माहेरी ना सप्ताह झाला। जय श्री कृष्ण। मित्रमैत्रिणींनो, समजा माझ्याकडे 5 रुपये आहेत आणि तुमच्याकडेही 5 रुपये आहेत। तुम्ही तुमच्याकडचे 5 रुपये मला दिले आणि मी माझ्याकडचे 5 रुपये तुम्हाला दिले, तर दोघांकडे किती किती असतील? 5च, जास्त काही कुणाकडे वाढणार नाहीत। परंतु जर माझ्याकडे एक चांगला विचार आहे आणि तुमच्याकडे एक चांगला विचार आहे, जर आपण ते आपापसात शेअर केले तर तुमच्याकडे 2 चांगले विचार होतील आणि माझ्याकडेही 2 चांगले विचार होतील। तसं म्हणून आपण आपल्याकडचे चांगले विचार आपल्या चॅनलवरती शेअर करत जाऊया। मी जसे चांगल्या विचारांचे व्हिडिओ अपलोड करते तसे तुम्ही सुद्धा तुमचे चांगले विचार कमेंट्स मध्ये टाकत चला। जय श्री कृष्ण। रामकृष्ण हरी। मित्रमैत्रिणींनो, आपण नेते वाटून घेतले। छत्रपती शिवाजी महाराज आमचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, अण्णाभाऊ साठे त्यांचे, आपण संत सुद्धा वाटून घेतले की संत सेना नाव्ही यांचे, नरहरी सोनार त्यांचे, गोरोबा कुंभारांचे, म्हणजे आपण संत सुद्धा वाटून घेतले, देव सुद्धा वाटून घेतला, मंदिरं सुद्धा वाटून घेतली। मंदिर मस्जिद गिरजाघर ने बांट दिया भगवान को, मंदिर मस्जिद गिरजाघर ने बांट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को। जे काही जगामध्ये नेते झालेले आहेत, जे काही समाजसेवक आहेत, जे काही संत आहेत, ते संपूर्ण समाजासाठी जगले। ते कोणी एका धर्माचे नव्हते किंवा जातीचे नव्हते। जय श्री कृष्ण। मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॉरेनवरून लॉयरची पदवी घेऊन आले आणि त्यावेळी आपल्या भारतावरती इंग्रजांची सत्ता होती। तर इंग्रजांची सत्ता असल्यामुळं इंग्रजांच्या लक्षात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप हुशार आहेत आणि इंग्रजांनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्हाला मुंबईच्या न्यायालयामध्ये वकिली देतो आणि वकिली, सरकारी वकिलीचा जॉब तर देतोच, परंतु मस्त एसी रूम देतो। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सांगितलं नाही, जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय भेटत नाही तोपर्यंत तुमची लाचारी पत्करणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील समाजामध्ये जगले होते, समाजाच्या वेदना त्यांनी अनुभवल्या होत्या, समाजाच्या वेदना त्यांनी जाणल्या होत्या आणि मग त्यांनी भारताचं संविधान लिहिलं, मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि संपूर्ण समाजाला न्याय मिळवून देता देता स्वतःच्या समाजाला सुद्धा न्याय मिळवून दिला। जय श्री कृष्ण। आता एका ताईनं मला कमेंट्स केली की मी पाठीमागे व्हिडिओ बनवलेला की 6 महिन्याच्या आत घर फोडता, वेगळं निघता, हे योग्य नाही। तर त्या ताईनं सांगितलं, ताई तसं वागण्यासाठी सासू सासरेच मजबूर करतात आणि मग ती वेगळं निघते। मग आणि मी तुमच्या चॅनल मधून जाते। अगं दीदी, तू माझ्या चॅनल मधून गेली तर मला काही फरक पडत नाही, 91,000 सबस्क्रायबर आहेत आणि अजूनही होतील। परंतु जर आपले आई वडील चुकीचे वागले तर आपण त्यांना सोडून जातो का? आपल्या आई वडिलांमधून आपण वेगळे निघतो का? नाही ना। मग सासू सासरे सुद्धा आपले आई वडीलच आहेत ना, त्यांना सुद्धा आई वडीलच माना ना, आई वडिलांसारखी त्यांची सेवा करा ना, चुकले तर चुकू द्या ना। आपले आई वडील आपल्याला कितीतरी वेळा शिव्या देतेत, बोलतेत, काही बी, तर आपण त्यांचा वैताग करतो का? नाही ना। तसं सासू सासऱ्यांना सुद्धा आई वडील माना। आपण त्यांचा मुलगा घेऊन वेगळं निघतो, त्या मुलासाठी त्यांनी आयुष्य झिजवलेलं असतं आणि त्याच मुलाला घेऊन आपण वेगळं निघतो, त्यांना काय वाटत असेल तेव्हा। जय श्री कृष्ण। ताई दादा, आपल्याजवळ आपल्याला घ्यायचेच असतील तर लोकांचे आशीर्वाद घ्या, पण तळतळाट मात्र अजिबात कुणाचा घेऊ नका। किसी की दुआएं भी खाली नहीं जाती और किसी की बददुआएं भी खाली नहीं जाती। तळतळाट आहे ना, सुखाने जगूच देत नाही माणसाला, म्हणून अजिबात कुणाचा तळतळाट घेऊ नका।
आणि जीवनामध्ये सुखातही आनंदी जगा आणि दुःखातही आनंदी जगा. दोनच वाक्य लक्षामध्ये ठेवा. जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलं तर ईश्वराची इच्छा समजा, आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख आलं तर ईश्वराची ती कृपा आहे म्हणून समजा. जय श्रीकृष्ण. जीवनामध्ये आनंदी जगायचं असेल, सुखी जगायचं असेल तर अगोदर माणसं ओळखायला शिका. ज्या माणसांना तुम्ही आपलं समजतात, ज्या माणसांना वाटेवर आणण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेता, ते माणसं तुमची वाट लावतात. परंतु हे वाट लागल्यानंतर आपल्या लक्षात येतं. म्हणून अगोदर माणसं ओळखायला शिका. कारण आज या जगामध्ये जी माणसं तुमची आहेत आणि तुमच्यासाठी वेळ काढतात, ज्यांचा तुमच्यावरती जीव आहे, अशा माणसांसाठी तुम्ही कितीही कामामध्ये बिझी असले तरी वेळ काढून बोला. आणि जी माणसं तुमच्यासोबत कामापुरती बोलतात, तुमचा कामापुरता उपयोग करून घेतात, अशा माणसांना तुमच्या सावलीला सुद्धा उभं करू नका. जय श्रीकृष्ण. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी आपल्या एका शब्दाकडे हजारो लोक टपून बसलेले असतात की कधी हा याच्या तोंडातून चुकीचा शब्द येतोय आणि त्या चुकीच्या शब्दामुळे आम्ही याला खाली खेचतोय. म्हणून मित्रमैत्रिणींनो, आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा आपण जपून काढला पाहिजे. कारण शब्द हे शस्त्र आहे. हे शब्द तुम्हाला वरती नेतील, तसंच तितक्याच वेगाने, तितक्याच पटीने खाली खेचतील. म्हणून तुकोबा काय सुद्धा म्हणतात की आम्हा घरी दहन शब्दाचीच रत्ने आणि शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. जय श्रीकृष्ण. माणसाचं बोलणं कसं असावं ज्ञानोबा काय वर्णन करतात शब्द सामर्थ्याचं. सात सानी मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाचं बोलणं साच असावं, मवाळ असावं, मितलं म्हणजे थोडक्यात आणि महत्वपूर्ण असावं की समोरच्याला ऐकणाऱ्याला कंटाळा वाटला नाही पाहिजे. तुमच्या बोलण्यातून महत्वपूर्ण काहीतरी बाहेर पडलं पाहिजे. ज्ञानोबा काय म्हणतात, रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. रिकाम्या तोंडानं सहज बडबड बडबड केली तर गीतेवरती भाष्य असणारा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ निर्माण झाला. तसं आपल्या बोलण्यातून सुद्धा काहीतरी महत्वपूर्ण बाहेर पडलं पाहिजे. नाहीतर नातराय म्हणतात, मंडुकी वटवट तैसे ते गा. मंडुकी आयुष्याचा क्रम असा असावा, माणुसकी सर्वात वर, बाकी सर्व नंतर. आणि असं बोलावं माणसाने की समोरच्याला ऐकायला आवडेल, आणि समोरच्याचं सुद्धा असं बोलणं ऐकावं की समोरच्याला बोलायला आवडेल. आणि बोलताना सुद्धा असं बोलावं. ज्ञानोबा काय म्हणतात, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाचं बोलणं साच असावं, मवाळ असावं, मितलं म्हणजे थोडक्यात आणि महत्वपूर्ण असावं. ते बोलणं ऐकताना समोरच्याला कंटाळा वाटू नये, उलट आनंद वाटावा. सिद्धांतबोध नावाचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये शहाबुद्दीन म्हणतो, शब्द ऐसे बोलावे मुखी जेणे ज्ञात्याचे अंतकरण सुखी. जे ज्ञान पाहता विवेकी आनंदे डोलविती मस्तक. विवेकी व्यक्तीनं आनंदानं मस्तक डोलवावं, असं माणसाने बोलावं. जय श्रीकृष्ण. मित्रमैत्रिणींनो, जेवढे मला तुमच्यासारखे खास फ्रेंड्स आहेत ना, तसेच काही एखादे खडूस पण आहेत बघा. मला काल एका मैत्रिणीनं कमेंट्स केली, तो धोंडे जेवणाचा व्हिडिओ टाकला ना, त्यावरती कमेंट्स केली, कसं सासूच्या हातचं आयतं खायला गेलीस गिळायला. सासूला आहे ना करून खाऊ घालायचं असतं, सासूच्या हातचं आयतं गिळायचं नसतं. बापरे, अशी कमेंट्स मी वाचली. अगं दिदे, सासू चांगली भेटायला सुद्धा आहे ना महत् भाग्य लागतं. आणि जर एखाद्या वेळेस सासू चांगली नसेल ना, तर त्या सासूला आईसारखं बनवण्यासाठी आपलं स्वतःचं खूप मोठं योगदान खर्च करावं लागतं. तेव्हा सासू आपल्याला मुलीप्रमाणे जीव लावते. जय श्रीकृष्ण. ताई दादा, तुम्हाला आत्ताची झालेली घटना सांगते की 3री ते 4थीच्या मुलीला एका गाडीवाल्याने उडवलं. मी काय तो तिथं व्हिडिओ काढला नाही आणि काढणं मला योग्य वाटलं नाही. तर त्या ज्या गाडीवाल्याने उडवलं ना, तो गाडीवाला 1 सेकंद सुद्धा तिथं थांबला नाही. जर त्याचं स्वतःचं मूलबाळ असतं तर तो तसा वागला असता का? तुम्हाला सांगते, त्या मुलीला तिच्या आईच्या घरी नेऊन पोहोचवलं, दवाखान्यात न्या म्हणून सांगितलं. परंतु समाजामध्ये लोकांचं वागणं अगदी एवढं बेईमान झालंय
की प्रमाणाच्या बाहेर तुमच्याकडे गाड्या आल्या, मग त्या गाड्या चालवायच्या कशा, गाडी किती कंट्रोलमध्ये चालवली पाहिजे. एखाद्या वेळेस कुत्रा आडवं येऊ शकतं, डुक्कर आडवं येऊ शकतं, एखाद्या वेळेस एखादं छोटं मूल आडवं येऊ शकतं, एखाद्या वेळेस गलतीने माणूसही आडवा येऊ शकतो. परंतु गाडी आपल्या कंट्रोलमध्ये असेल तरच तितकीच फास्ट पळवायची, नाहीतर अन्यथा नाही. तुमच्यामुळं दुसऱ्यांचा जीव तुम्ही घेऊ नका. जय श्री कृष्ण. गाडी फास्ट चालवणाऱ्यांनो, माझा हा व्हिडिओ ऐका. जर तुम्हाला तुमचा जीव नको वाटत असेल ना, तर एखाद्या विहिरीमध्ये जाऊन जीव द्या. परंतु गाड्या फास्ट चालवून दुसऱ्याचे जीव तुम्ही घेऊ नका. गाडी फास्ट पळते ही का तुमची किमया आहे का? गाडी फास्ट पळते ही गाडीची किमया आहे, तुमची नाही. आणि लई गाडी पळवली म्हणजे तुम्ही पायलट झाले का? स्वतःला समजता काय तुम्ही असे? गाडी फास्ट पळवायची नाही. गाडी किती कंट्रोलमध्ये पळवायची की एखाद्या वेळेस कुठलाही प्रसंग कसाही येऊ शकतो, त्यावेळेस गाडी आपल्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे. इतकी बेकंट्रोल गाडी चालवता की तुम्ही 3रीच्या 4थीच्या मुलीला उडवता आणि उडवल्यानंतर 1 सेकंद सुद्धा तिथं थांबत नाहीत. इतके निष्ठुर तुम्ही झाले कसे? इतका निष्ठुर माणूस जन्माला यायला त्या आईचं काळीज कसं असेल? मी म्हणते असे मुलं जन्माला घालण्यापेक्षा आई वांज राहिलेली बरी. जय श्री कृष्ण. गाडी फास्ट कोणती माणसं चालवतात? जी बाप दादाच्या प्रॉपर्टीवरती उड्या मारतात तीच. स्वतःच्या कष्टाची, स्वतःच्या मेहनतीची गाडी असेल ना, साधी खर्चटली तरी तो माणूस 10 वेळेस पाहतो तिच्याकडे. आणि एक गाडी मालकाची असेल तर ड्रायव्हर फास्ट गाडी चालवतात. अगदी सगळे ड्रायव्हर तसे आहेत असं नाही, परंतु गाडी मालकाची असली तर जीव तुमचा आहे ना. आणि तुमच्या फास्ट चालवण्यामुळे तुमचा जीव तर धोक्यात असतोच, परंतु बाकी निष्पाप निरपराध लोकांचे जीव तुम्ही धोक्यामध्ये घालवता. आणि गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये नसते. गाडीचं ब्रेक अचानक लागू शकत नाही. आणि समोरच्याचा जेव्हा जीव तुम्ही धोक्यामध्ये टाकता किंवा त्याला ऍक्सिडेंट करता समोरच्याचा, त्यावेळी तुम्ही त्याला दवाखान्यामध्ये नेणं हे तुमचं कर्तव्य आहे. परंतु तुम्ही गाडी फास्ट वेगामध्ये काढून तिथून निघून जाता आणि त्या माणसाचा जीव जातो, हा तुमच्यामुळं. म्हणून काय तुम्हाला कोणी मित्रमैत्रिणींनो, माणसाच्या मनात जसा देव असतो तसा माणसाच्या कर्मामध्ये देव असतो. चांगल्या कर्मामध्ये देव असतो, तो तुम्हाला जाणवतो, तो तुम्हाला समाधान देऊन जातो. तुमच्या कर्मातला देव जगाला दिसतो, मनातला देव जगाला दिसत नाही. तुम्ही मनातून किती भक्ती करता हे जगाला दिसत नाही, पण तुम्ही किती चांगलं कर्म करता हे जगाला दिसतं. आणि एक वेळेस तुम्ही मनात देव नसला तुमच्या तरी चालेल, पण तुमच्या कर्मामध्ये देव असला पाहिजे. एक वेळेस तुम्ही मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव टाळू नका. एक वेळेस मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण माणसात देव पाहायला विसरू नका. जय श्री कृष्ण. रामकृष्ण हरी. ताई दादा, जे लोक परमार्थापासून विमुख आहेत अशा लोकांसोबत बोलू सुद्धा नका. मी एका माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि तिच्या घरी सगळे भिंतीवरती नट्यांचे फोटो लावलेले. म्हणलं का ग, तुला ज्ञानोबा काय, तुकोबा काय, निळोबा काय सारखे संत नाहीत का दिसले, त्यांचे फोटो लावायचे ना? तर मला म्हणती, अगं वेडे, ते गेले आणि त्यांचे कुठं फोटो लावती? बापरे. मी म्हणलं अगं ते गेले नाहीत, आजही वाङ्मय स्वरूपामध्ये ते आहेत. पण नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की अशा माणसांसोबत बोलून महापुरुषांचा अपमान करून घेण्यापेक्षा यांची योग्यताच एवढी आहे असं समजून न बोललेलंच बरं. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, तैसे ते पार्था विमुख या परमार्था, तयाशी संभाषण सर्वथा करूच नये. नाथ राय तर एवढ्या स्पष्ट भाषेमध्ये सांगतात, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे मुढा. जय श्री कृष्ण. ताई दादा, एक 2-4 वर्षापूर्वीचं गाणं, ज्या गाण्याने 400 करोड रुपये कमवले, ते गाणं आज आपल्याला ऐकू वाटत नाही, परंतु 400 वर्षापूर्वीचा गाथा आजही सतेज आहे. 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी आजही मनावरती ठामपणे प्रतिबिंब उमटवते. एवढं सामर्थ्य या ग्रंथांमध्ये आहे. परंतु 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचायला आपल्याला 61वी लागते. आणि का? कारण आपलं लक्ष ग्रंथांकडे नाही, आपलं लक्ष पैशाकडे. 65 लाखाचा बंगला घेतो, बंगल्यामध्ये ते 2 जण आणि त्या दोघांची 2 मुलं, 4 जण असतात. पुढे चालून मुलांचे लग्न होते, मुलांचे 2-2 मुलं, 8 जण होतात. मग एवढ्यांना त्या फॅमिलीमध्ये शक्य होत नाही छोट्याशा घरामध्ये. आणि मग आई बाबाची अडचण होते. मुलं म्हणतात, आई बाबा तुम्ही गावाकडची शेती पहा, शेतीकडे लक्ष द्या. वास्तविक पाहता शेतीकडे लक्ष देण्याची गरज नसते, पण आई बापाला लक्षातून घालवायचं असतं. ही गोष्ट आपल्या लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा होत नाही. जय श्री कृष्ण.
शुभ सकाळ ताई दादा. हा व्हिडिओ खास माझ्या भावांसाठी. भावांनो, तुम्ही जेव्हा पत्नीला घेऊन तिच्या गावी जाताना त्यावेळी तिच्या गावाकडे गेल्यानंतर ती तुम्हाला वाटेतच जाता जाता सावध करते आणि सांगते, इथं भांडणं तंडणं करू नका, इथं तमाशा करू नका, हे घर माझ्या मम्मी पप्पाचं आहे, माझ्या आई बाप्पाचं घर आहे, इथं तमाशा केलेला मला आवडणार नाही. मग तुम्ही तिला पटकन उत्तर का देत नाहीत? तुम्ही तिला पटकन उत्तर द्यायचं, तुझं आई बाप्पाचं घर तुला प्रिय आहे तसं माझ्या आई बाप्पाचं घर सुद्धा मला प्रिय आहेच ना. मग तिथं का दिवस उगवल्या महाभारताला सुरुवात करते? ते काय तुला कुरुक्षेत्र वाटलं का? जय श्रीकृष्ण. कमाईचा अर्थ म्हणजे मित्रांनो फक्त धन संपत्ती कमवणे असा होत नाही, तर कमाईमध्ये तुमचं वागणं, तुमचं बसणं, तुमचं बोलणं, तुम्ही इतरांना दिलेली मान सन्मानाची वागणूक, तुम्ही जपलेली नाती, तुम्ही जपलेली माणसं, तुमच्याकडे असलेले संस्कार, ह्या सगळ्याचा कमाईमध्ये समावेश होतो. एक वेळेस मित्रांनो तुम्ही धन संपत्तीने गरीब असले तरी चालेल, पण संस्काराच्या बाबतीत तुम्ही परिपूर्ण असले पाहिजेत. तुम्हाला सांगते, आज समाजामध्ये एवढे संस्कार शून्य अगदी स्त्रिया सुद्धा आणि पुरुष सुद्धा पाहायला भेटतात, आणि त्यातूनच आपल्या लक्षात येतं की खरंच कलियुगाला सुरुवात झाली. जय श्रीकृष्ण. सुखाचे क्षण हे जागेवर नाही मित्रांनो, तर जगण्यावर अवलंबून असतात. एखादा खूप मोठ्या बंगल्यात वास्तव्य करतो म्हणजे तो श्रीमंत झाला, पण तो सुखी असेलच हे सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो, दुसऱ्या कुणाचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि मस्त मजेत स्वतःच्या धुंदीत आनंदात जगा. समाधान हेच सगळ्यात मोठं वैभव आहे, समाधान हेच सगळ्यात मोठं सुख आहे. जय श्रीकृष्ण. आपण देवाला 1 पटीने दिलं तर देव आपल्याला 1000 पटीने देत असतो. ज्ञानोबा काय म्हणतात, असे सहस्रावरी दे तू सर्वस्व आपुले. द्रौपदीने एकदा भगवान श्रीकृष्णाचं बोट कापलं तर पटकन अंगावरची साडी फाडली आणि चिंदी त्या बोटाला बांधली, तर त्या चिंदीला 999 धागे होते. तर जेव्हा दुःशासनाने द्रौपदीला भरसभेमध्ये फरफडत उडीत आणली, त्यावेळेस द्रौपदीने आपल्या पतींना विनंती केली, आचार्यांना विनंती केली, स्वतःची ताकद वापरली आणि शेवटी भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. तर देवाने वस्त्रावतार धारण केला, 999 साड्या दुःशासनाने फेडल्या. अक्षरशः साडी द्रौपदी आहे की द्रौपदीच साडी आहे हे दुःशासनाच्या लक्षात येत नव्हतं, आणि 1000 जो होता तो पितांबर होता. भीष्माचार्यांच्या लक्षात आलं. भीष्माचार्यांनी सांगितलं, थांब दुःशासना, तो देवाचा पितांबर आहे, जळून खाक भस्म होशील. मरणाच्या भीतीने दुःशासनाने पितांबराला हात लावला नाही आणि द्रौपदीची लाज भगवंताने राखली. जय श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, नमो व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र. म्हणजे व्यासाने इतकी विशाल बुद्धी कुणाचीच नाही. ज्ञानोबा काय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की जे महाभारती नाही ते नोहे चितीही लोकी मनोनी मनी पेपाही व्यासोच्चिष्ट जगत काही. जे महाभारतात आहे ते जगात आहे, म्हणजे तिन्ही जगात आहे, आणि जे तिन्ही जगात आहे ते महाभारतात आहे, आणि म्हणून मनी पेपाही व्यासोच्चिष्ट जगत राही. हे संपूर्ण जगत व्यासांचं उच्चिष्ट आहे. एवढा मोठा अधिकार हा व्यासांचा आहे. आणि या व्यासांनी एक उत्तरमीमांसा नावाचा ग्रंथ लिहिला. रामकृष्ण हरी. आपल्या जीवनाचे कर्ते आपणच आहोत, दुसरा तिसरा कोणीच नाही. बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक अनुभव येतात, वाईट गोष्टी येतात, परंतु आपण त्या टाकून द्यायच्या असतात. परंतु होतं काय, नकारात्मक अनुभव, वाईट गोष्टी, अपमान, माणसाला चघळत बसायची सवय झालेली असते. बघा, एखाद्या ठिकाणी मान भेटू द्या, तो मान माणूस सहज विसरतो, पण एखाद्या ठिकाणी झालेला अपमान तो माणूस आयुष्यभर विसरत नाही. आयुष्यभर त्याला तो अपमान बोचत राहतो. का? तुकोबा काय म्हणतात, मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी टाकून द्यायला शिका ना तुम्ही. तुकोबा काय म्हणतात, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, माझं हेही नाही तेही नाही वेगळा दोहीपासून. मान अपमान सुख दुःख हे सगळं आयुष्यामध्ये सोडून देत चला, समान धरा. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. सुखात दुःखात दोन्ही स्थितीमध्ये अतिशय सुख आलं म्हणून हुरळून जाऊ नका, दुःख आलं म्हणून होरपळून जाऊ नका. ताई दादा डेली झोपते वेळेस मृत्यूशी झुंज देणारा आणि देशाची सेवा करणारा जवान, आणि शेतामध्ये ऊन रात्र पाऊस न पाहता स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता शेतामध्ये कष्ट करणारा शेतकरी, या दोघांची आठवण काढून झोपत जा. कारण की कसे, जमिनीमध्ये काही दाणे गाडून घेतात तेव्हा आपल्याला गोंडसशी कंस आपल्याला धान्य खायला भेटतं. कितीतरी
दगड पायामध्ये जातात तेव्हा उंच बंगला पाहायला भेटतो, कितीतरी दगड पायामध्ये जातात तेव्हा सुंदर मंदिर पाहायला भेटतं. मग पायामध्ये गेलेल्या दगडांची किंमत नाही का? त्यांचं अस्तित्व आहे म्हणून मंदिर भेटतं. तसं शेतकरी शेतात कष्ट करतो आणि सीमेवरती जवान मृत्यूशी झुंज देतोय म्हणून आज आपण जिवंत आहेत. त्यांच्या अस्तित्वाला किंमत आणि सॅल्यूट आपण दिलंच पाहिजे. जय श्रीकृष्ण. मित्रहो, दोन व्यक्तींचा त्याग त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. एक वीर जवानाची आई. ती आई स्वतःच्या काळजाचा तुकडा देश सेवेसाठी पाठवते. खरंच त्याला परत तो वापस येईल की नाही ही त्या आईला कशीच खात्री नसते, तरी सुद्धा देश सेवेसाठी आपलं मूल पाठवते की नाही. आणि एक शेतकरी, अहो आपल्याकडून पावशेर शेंगदाणे सांडू द्या, जीव कासावीस होतो, परंतु पोत पोत शेंगदाणे शेतामध्ये पेरतो, परत वापस येतील की नाही याची खात्री नसते. आणि त्याला लागतात किती अशा भुईमुगाच्या शेंगा, 1 पोते 2 पोते 3 पोते, पण ते शेंगदाणे पेरतो कोणासाठी? आपल्यासाठी पेरतो. आणि एक वीर जवानाची आई, तिच्या पोटाला लागतं किती, परंतु ती देश सेवेसाठी आपला मुलगा देशाला अर्पण करते. ह्या दोन व्यक्तींचा त्याग खूप मोठा आहे. जय श्रीकृष्ण. ताई दादा, मला एकच नाही अशा अनेक कमेंट्स आल्यात की ताई आम्ही आई वडील सांभाळायला तयार आहोत, परंतु आजकालच्या मुलीच म्हणतात की सासू सासरे घरामध्ये नकोत, मग आम्ही काय करायचं? यात मुलींचा दोष आहे आजकालच्या. अरे मुलींचा दोष कसा? आज तुमची पत्नी म्हणते आई वडील घरामध्ये नको, तुमची पत्नी तुमच्या आई वडिलांना घराबाहेर काढते, एक दिवस तुम्हाला म्हणेल घराच्या बाहेर निघ. तुम्ही का बैलोबा आहेत का तिचं ऐकायला? तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, तुम्ही तिला छाती ठोकपणे सांगा तुझ्यासारख्या मी 56 आणील, परंतु एकदा माझे आई वडील गेले ना तर ते पुन्हा भेटणार नाही. अहो दादा, ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेले आई वडील पुन्हा दिसणार नाही. तुमच्यासाठी ते रात्र रात्र जागलेत, उपाशीपोटी झोपलेत, फाटके कपडे अंगावरती घातलेत, पुरं आयुष्य तुमच्यासाठी झिजवलं. त्यांना जपा. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, तुमची पत्नी चिकट असेल तर ती तुम्हाला म्हणत असते, हा माझ्यासारखी चिकट पत्नी होती म्हणून तुमचा संसार टिकून आहे, नाही ते एखादीने विकून खाल्लं असतं चट सगळं. जर तुमची पत्नी टिकाऊ असेल तर ती तुम्हाला म्हणत असते, हा मी होते म्हणून टिकले, दुसरी एखादी नांदली नसती तुमच्यापाशी. जर तुमची पत्नी भविष्यवाचक असेल तर तुम्हाला म्हणत असते, हा 7 जन्मामध्ये सुद्धा तुम्हाला माझ्यासारखी पत्नी भेटणार नाही, लक्षामध्ये ठेवा, मी चांगली भेटले तुम्हाला. जर तुमची पत्नी शंकेखोर असेल तर तुम्हाला सारखी म्हणत असते, तुम्ही फोनवर मित्रासोबत बोललात तरी ती म्हणते, हा एवढा वेळ, इतका वेळ, हा कोणाला बोलत होते, खरं सांगा, खोटं बोलायचं नाही. शंकेखोर पत्नी. जर धमकवणारी पत्नी असेल तर म्हणत असते, तुमचे आई वडील घरात ठेवा नाही तर मला ठेवा, धमकवणारी पत्नी. आणि जर तुमची पत्नी धार्मिक असेल तर म्हणत असते, देवाचे उपकार माना, तुम्हाला माझ्यासारखी पत्नी भेटली. आणि जर तुमची पत्नी संस्कारिक असेल तर आई वडील आणि ईश्वराची सेवा तुमच्या घरामध्ये करत असते. जय श्रीकृष्ण. हा व्हिडिओ सरकारी शाळेतील शिक्षकांसाठी. दादांनो, भावांनो, तुम्ही आमचे बाप आहात, कारण तुम्ही देशाचे राष्ट्रपती घडवले, तुम्ही पंतप्रधान घडवले, तुम्ही फौजी घडवले, तुम्ही मंत्री घडवले, तुम्ही आमदार घडवले, तुम्ही खासदार घडवले. परंतु मध्ये काही काळ असा गेला की शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे खासगी शाळांचं फगलं गेलं. आज आमच्या शेतकरी बापाला नाविलाजानं प्रायव्हेट शाळेमध्ये पोटाला पीळ पाडून 25-25, 50-50 हजार रुपये फी देऊन आपल्या मुलाला टाकावं लागतं. मग सरकारी शाळा बंद पडण्याच्या बेतामध्ये का आल्या? कारण फक्त शिक्षकांचं दुर्लक्ष विद्यार्थ्यांकडे. खासगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडे एवढं लक्ष दिलं जातं की मधल्या सुट्टीमध्ये सुद्धा शिक्षकांना ग्राउंड ड्युटी असते, कुणी पडन कुणाला लागन, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. तसं तुम्ही लक्ष द्या आणि पुन्हा एकदा सरकारी शाळा नव्या जोमाने चालू करा. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, ताई दादा, शेतकऱ्याच्या शेताची अशी अवस्था आहे पहा. शेतामध्ये झाडं जर तुम्ही पाहिली ना, कापसाची, सोयाबीनची पिकांची अवस्था, तर खाली माना पडलेल्या आहे. शेतकरी शेतात जातो, खाली पडलेल्या माना पाहतो, तसाच खाली मान घालून येतो. एवढ्या जोमामध्ये पीक आहे, पाऊस जर पडला तर शेतकरी खूप सुखी होईल. त्याला ना कुठल्या यंत्रणेची ना शासनाची कशाचीच अपेक्षा नाही, फक्त स्वतःच्या शेतातलं पीक चांगलं यावा. शेतकऱ्याच्या शेतात असेल तर आपल्या ताटात दिसेल, परंतु उभ्या महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस नाही. याला कारणीभूत फक्त आपण आहोत.
मागच्या काही कालखंडामध्ये रस्ते, शाळा बांधकाम, घरं बांधकाम अशा प्रत्येक कारणासाठी खूप झाडं तोडण्यात आली. मित्रांनो, नका तुम्ही झाडं लावू, पण जी झाडं आहेत ती झाडं तोडू नका. आणि पुन्हा एकदा मी पावसाला विनंती करेल, माझ्या शेतकरी दादासाठी पुन्हा एकदा प्रचंड पाऊस पाड आणि माझा शेतकरी दादा सुखी होऊ दे. जय श्री कृष्ण. ताई दादा, आज आपल्याला एक निबंध लिहायचा आहे. निबंध असा, सरकारी शाळा बंद पडल्या तर. मित्रमैत्रिणींनो, आपण कोणत्या शाळेत शिकलो? सरकारी शाळेत, हो की नाही? पण जर त्या शाळा बंद पडल्या तर काय होईल? हे बघा, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोक आपल्या मुलांना पोटाला पीळ पाडून का होईना प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवू शकतात, परंतु मोलमजुरी करून खाणारे जे गरीब लोक आहेत त्यांची मुलं मात्र अडाणीच राहतील. कारण त्यांच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी नाहीये की स्वतः मोलमजुरी करून स्वतःचं घर धकून शाळेची मुलांची फी भरण्याची. मोलमजुरांच्या मुलांनी करायचं काय? ते कुठं शिकतील? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही तुमचे मत व्यक्त करू शकता कमेंट्समध्ये, पण नक्कीच एक कमेंट्स आलीच पाहिजे. जय श्री कृष्ण. होईना भिकारी भिकारी, होईना भिकारी भिकारी, पंढरीचा